पर्यंत टोटल एकूण 8 आरोपी आम्ही अटक केलेली आहे. त्यापैकी एक जे आहे ते मेन अक्यूज्ड आहे. त्यांनी जे विक्टिम्स सोबत लैंगिक अत्याचार केलेली आहे. त्यासोबत एक इतर आरोपी आहे ज्यांनी ते त्यांचे स्वतःचे जे भाडेवर राहणार जे रूम आहे ती मेन अक्यूज्डला दिलेली होती ते विक्टिम्सच्या लैंगिक अत्याचार करण्यासाठी. आणि इतर जे 6 आरोपी आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे मोबाईल डिव्हाइस वापरून ते ऑब्जेक्शनेबल फोटो आणि व्हिडिओ ते प्रसारित केलेली होती. सोबत आजच्या दिवशी मायनॉरिटी कमिशनकडून 2 अधिकारी अमरावती जिल्ह्याला आलेले होते आणि त्यांच्यासोबत जिल्हा लेव्हलचे महिला आणि बालविकास त्यांचे अधिकारी पण होते आणि सगळे मिळून पोलिसांच्या सोबत विक्टिम्सना आयडेंटिफाय करून विक्टिम्सना गोपनीय पद्धतीने ते संपर्क करणार आणि विक्टिम्स कडून जे शोषण झालेली आहे त्याबद्दल त्यांना इमोशनल आणि लीगल सपोर्ट देणार आणि सोबत त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार की ते ऑन रेकॉर्ड येऊन तपासात मदत करा म्हणून. सर आतापर्यंत जे 8 मुली आहे ते सगळे एक मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून तसं निदर्शन येत आहे. ते जे प्रसारित झालेले फोटो आणि व्हिडिओज आणि जे आम्ही जप्त केलेली आहे त्या माध्यमातून 8 जे मुली आतापर्यंत आले ते सगळे मायनॉरिटी कम्युनिटीचे आहे म्हणून निष्पन्न होत आहे. आतापर्यंत सर एकूण आतापर्यंत 5 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅबलेट जे आहे ते जप्त केलेली आहे. सोबत जिथे जे घटनास्थळावर मुलीच्या लैंगिक अत्याचार झालेल्या होत्या त्यांच्या पण आम्ही घटनास्थळ पंचनामा करून ते सीज केलेली आहे.